नमस्कार, मी सुदर्शन जाधव. जारण या चित्रपटाच्या ट्रेलरचा आपण रिव्ह्यू करत आहे. ट्रेलरमध्ये तुम्हाला पाहायला भेटतात अमृता सुभाष, लहानपणी ना माझ्यावर जारण केलं होतं. किशोर कदम, इतिहास कशाला? अनिता दाते केळकर, जिंदगीना एक दिस पण चांगला दाखायला मिळणार नाही. सीमा देशमुख, आपण तो याग परत करून घ्यायचा का घरात? राजन विशे आणि इतरही कलाकार. विशेष करून अमृता सुभाष, अनिता दाते केळकर, किशोर कदम या तिघांचे जे कास्टिंग आहे ते मला पर्सनली खूप आवडली. कारण हे चांगले कलाकार आहेत हे आपल्याला सर्वांना माहितच आहे, परंतु त्या कलाकारांना जेव्हा एखादा चॅलेंजिंग रोल भेटतो तेव्हा ते काय करू शकतात हे तुम्हाला ट्रेलर मधले काही सीन पाहिल्यानंतर लक्षात येईलच. मूवीचं रायटिंग डिरेक्शन केले ऋषिकेश गुप्ते यांनी, म्युझिक दिलंय ए.व्ही. प्रफुल्लचंद्र यांनी. ट्रेलर मधून जितकी आपल्याला स्टोरी समजते ती शॉर्ट मध्ये मी तुम्हाला सांगतो. अमृता सुभाष या गावातून बाहेर शहरात राहतायत आणि असं काहीतरी घडतं की त्यांना परत त्यांच्या गावी, त्यांच्या घरी किंवा वाड्यामध्ये पुन्हा जावं लागतं. त्या वाड्यामध्ये जायच्या आधी त्या एका ठिकाणी म्हणताना आपल्याला दिसतायत, म्हणजे मला माहितीये हा माझा वाडा आहे. वाटतं पुन्हा तसंच झालं तर एकदा का मी आत पाऊल टाकलं ना की मग माझ्या हातात काहीच राहत नाही. म्हणजेच त्या वाड्याचा आणि अमृता सुभाष यांच्या कॅरेक्टरचा काहीतरी पूर्वी इतिहास आहे असं आपल्याला समजतं. त्याच प्रकारे जसं की अमृता सुभाष एका लहान मुलीची दृष्ट काढत असतात. दृष्टमिष्ट पापे चांडाळाची, हुताखेताची, आलेल्या गेलेल्याची, घरातल्याची, दारातल्याची. तेव्हा दारातल्या आणि घरातल्या हे म्हणताना त्यांच्या आवाजातला फरक हे आपल्याला सांगतो की त्या घरात काहीतरी रहस्य आहे. त्याच प्रकारे इतरही काही डायलॉग येतात त्यामध्ये त्या वाड्याचा उल्लेख केला जातो. एक एक करून सोडून गेले सगळे, बोका झाला वाडा अंगावर येतो. त्यामुळे एक रहस्यमय वाडा आहे आणि त्या वाड्यात एक खोली आहे जी रहस्यमय खोली. एक शॉट आहे ज्यामध्ये एक लहान मुलगी आणि तिला अमृता सुभाष येऊन म्हणतात, तू इथे काय करते बाळा? की तू इथे काय करतेस. तिच्या समोर त्या खोलीचा बंद खोलीचा दरवाजा दिसतो आपल्याला. त्यानंतर अमृता सुभाष या दरवाजाच्या फटीतून काहीतरी खोलीत पाहतायत हा ही सीन आपल्याला दिसतो. त्यानंतर खोलीला कुलूप घातलं जाते हा ही शॉट आपल्याला त्या ट्रेलर मध्ये दिसतो. म्हणजे बेसिकली एक वाडा आणि त्यामध्ये एक खोली, त्या खोलीतलं रहस्य हे आपल्याला पाहायला भेटतं आणि हा स्टोरीचा महत्वाचा भाग आहे असं मला वाटतं. पण मूवीमध्ये इतकंच आहे का तर नाही. ट्रेलर मध्ये आणखीन काही इंटरेस्टिंग गोष्टी तुम्हाला पाहायला भेटतील. एक म्हणजे एका फ्रेम मध्ये अमृता सुभाष यांच्या हाताला सीमा देशमुख ह्या दोरा गुंडळतायत हे तुम्हाला पाहायला भेटेल. एक पेटी आहे, ती पेटी अमृता सुभाष उघडतात तेव्हा त्यामध्ये काही पुस्तक आहेत. जर तुम्ही झूम करून पाहिलं तर एका पुस्तकाचं नाव आहे वेडा विश्वनाथ आणि दुसऱ्या पुस्तकाचं नाव आहे पळवलेल्या पोराची गोष्ट. आणि त्या पुस्तकांचे कव्हर वगैरे हे पाहून तुम्हाला समजतं की हे हॉरर जॉनरचे रहस्यमय किंवा काळा जादू बद्दल बोलणारी ही पुस्तकं आहेत. त्याचबरोबर आणखीन एक डायरी तुम्हाला दिसते ज्या डायरीमध्ये काळ्या जादू बद्दल लिहिलं गेलंय असं सांगितलं गेलंय ट्रेलर मध्ये. एक बाहुली, एक विचित्र प्रकारची बाहुली अमृता सुभाष घेऊन येत आहेत ही तुम्हाला दिसेल. आम्हाला कोण सापडलं बघितलं का? किती गोड आहे ना. त्याचबरोबर तुम्ही आणखीन एक गोष्ट नोटीस कराल की अमृता सुभाष यांच्या दोन हेअरस्टाईल तुम्हाला पाहायला भेटतील. एक हेअरस्टाईल म्हणजे त्यांचे शॉर्ट हेअर आहेत आणि दुसरे लॉंग हेअर आहेत. म्हणजेच या मूवीमध्ये तुम्हाला दोन वेगवेगळे टाइम पिरियड पाहायला भेटतील. त्याचबरोबर दोन वेगळी लोकेशन तुम्हाला पाहायला भेटतील. एक म्हणजे तो गावातला वाडा आणि दुसरा म्हणजे शहरातलं घर. हे दोन्ही लोकेशनवरचे काही सीन तुम्हाला ट्रेलर मध्ये पाहायला भेटतील. एकंदरीत काय तर ही स्टोरी फक्त वाडा आणि वाड्यातली एखादी बंद रहस्यमय खोली इतक्या पुरतीच नसून इतरही त्याला काही कांगोरे आहेत असं मला ट्रेलर पाहताना तर वाटलं. फिल्म मेकिंग मधल्या काही गोष्टी मी तुम्हाला दाखवतो. तुम्ही एक गोष्ट नोटीस केली का? या फ्रेम मध्ये अमृता सुभाष एका लहान मुलीची दृष्ट काढतायत. त्या फ्रेम मध्ये सीमा देशमुख आणि अमृता सुभाष यांच्या डोक्यावर उन्हाचं कवडसं पडलेलं आपल्याला दिसतंय. आता फक्त इमॅजिन करा जर ते उन्हाचं कवडसं जर दाखवलं नसतं तर ते फ्रेम कशी दिसली असते. हे असतं लाईट डिपार्टमेंटचं काम. प्रत्येक गोष्ट ऑडियन्स कॉन्शियसली बघत नाही. ही जी लाईट पडली किंवा हे जे कवडसं पडले ही या फ्रेमला रिच बनवतं, अट्रॅक्टिव्ह बनवतं आणि सबकॉन्शियसली ऑडियन्सला कनेक्ट करतं. दुसऱ्या एका फ्रेम मध्ये तुम्ही पहा, यामध्ये अमृता सुभाष एका बाहुलीला घेऊन घरच्यांच्या समोर आलेत तेव्हा अमृता सुभाष ह्या फोरग्राऊंड मध्ये आहेत, मिडल ग्राउंड मध्ये काही कलाकार आहेत आणि बॅकग्राऊंड मध्ये काही कलाकार आहेत. आता इथंही तुम्ही इमॅजिन करा की जरा ते बॅकग्राऊंड मध्ये कलाकार आहेत ते समजा सगळेच मिडल ग्राउंड मध्ये असते आणि तो एक घोळका दाखवला असता कलाकारांचा आणि फक्त फोरग्राऊंड आणि मिडल ग्राउंड दाखवला असता तर ती फ्रेम तुम्हाला कशी वाटली असती. आणखीन एक तुम्हाला दाखवतो. या फ्रेम मध्ये फोरग्राऊंड मध्ये आहे तुळस, मिडल ग्राउंड मध्ये हे दोन कॅरेक्टर आहेत आणि बॅकग्राऊंड मध्ये तुम्हाला खॉट आणि शिडीसारखं काहीतरी तुम्हाला दिसेल. आता इथून तुम्ही जर ती तुळस बाजूला काढली आणि मागची ती खॉट आणि शिडी जर बाजूला काढली तर ती फ्रेम तुम्हाला कशी दिसेल असं इमॅजिन करा. या काही टेक्निक असतात ज्या त्या फ्रेमला आकर्षक बनवतात. असंच एक टेक्निक असते फ्रेम विदिन फ्रेम, म्हणजे जी
टोटल फ्रेम जी असते त्याच्या आत एक फ्रेम असते, म्हणजे एखादी खिडकी, एखादा दरवाजा आणि त्याच्यामध्ये असतं कॅरेक्टर किंवा एखादा ऑब्जेक्ट. असे सुद्धा काही सीन तुम्हाला या ट्रेलरमध्ये पाहायला भेटतात. म्हणजेच काय की सिनेमॅटोग्राफी चांगली आहे आणि एक चांगल्या प्रकारची फिल्म मेकिंग आपल्याला या चित्रपटातून पाहायला भेटणार आहे असं मला ट्रेलर पाहून तर वाटतंय. त्यानंतर एक सीन आहे जिथं सर्व कुटुंब गाणी म्हणत बसले, तेव्हा त्याच फ्रेम मध्ये तुम्ही जर साईडला पाहिलं तर तिथं एक तबला, सुरपेटी आणि विणा दिसतो तुम्हाला. हे आर्ट डिझाईनचं काम आहे. आणखीन एक गोष्ट तुम्हाला सांगतो, जेव्हा एक सीन येतो जिथं वाड्याचा दरवाजा दाखवला, त्या दरवाजाच्या कडेला एक सायकल आहे बघा. हे बारीक सारीक काम आहे. अशाच तुम्हाला भरपूर गोष्टी दिसतील. म्हणजे जे किचन आहे, किचन मधले सीन आहेत, तेव्हा काही भांडी तुम्हाला कपाटात दिसतील आणि किचन कट्टा तुम्हाला एकदमच असा आवरून ठेवलाय असं नाही दिसणार. या अशा बारीक सारीक गोष्टी ज्या फ्रेमला रिअलिस्टिक फील देतात. कॉस्ट्युम आणि मेकअप अतिशय सुंदर आहे. विशेष करून अनिता दाते यांचा हा जो सीन जर तुम्ही पाहिला, जिंदगीना एक दिस पण चांगला दाखवायला मिळणार नाही. त्याच्यातून त्यांचा मेकअप पाहिला आणि नोटीस करा त्यांचे दात, म्हणजे इतक्या बारीक सारीक गोष्टीवर सुद्धा त्यांनी काम केले. अमृता सुभाष आणि इतर कलाकार जेव्हा हातात हात घेऊन बसलेले असतात, जेव्हा ते एक रिच्युअल करत असतात, तेव्हा ते त्यांच्या अंगावरचे दागिने बघा, त्यांची साडी बघा, त्या गजरा, या सगळ्या गोष्टी तुम्ही नोटीस करा. म्हणजे ही कॉस्ट्युम डिपार्टमेंटने खरंच चांगलं काम केले. असं म्हणतात की प्लॅनचेटवर बोलावलेले आत्मे परत जातच नाहीत. प्लॅनचेटचा उल्लेख ट्रेलरमध्ये येतो. प्लॅनचेट म्हणजे काय तर 19व्या शतकात म्हणजे 1850च्या आसपास फ्रान्समध्ये मिस्टर प्लॅनचेट म्हणून होते. त्यांनी एक इन्स्ट्रुमेंट इन्व्हेंट केलं होतं. त्यांच्या मते ते इन्स्ट्रुमेंट भूतांबरोबर, आत्म्यांबरोबर कॉन्व्हर्सेशन करण्यासाठी त्यांनी इन्व्हेंट केलं होतं. त्याला प्लॅनचेट म्हणतात. तिथून पुढे प्लॅनचेटचा उल्लेख आलाय. आता ह्या चित्रपटात उल्लेख आहे, पण ते नेमकं तेच आहे का प्लॅनचेट का दुसरं काय आहे आपल्याला पाहायला लागेल. कारण ते जे प्लॅनचेट होतं ते असं हार्ट शेप मधलं प्लॅनचेट आहे. त्याला मागच्या साईडला 2 चाक असतात आणि पुढच्या साईडला एक पेन असतो. आता चित्रपटात काय आपण पाहूच. दुसरी गोष्ट म्हणजे साऊंड. हॉरर चित्रपटासाठी एक विशिष्ट प्रकारचं म्युझिक लागतं जे भय निर्माण करेल. बीजीएम तुम्ही ट्रेलरमध्ये जर ऐकलं तर अतिशय चांगल्या प्रकारचं बीजीएम आहे. तिसरी गोष्ट असते फॉली साऊंड. फॉली साऊंड म्हणजे काय, असे साऊंड जे स्टुडिओमध्ये रिक्रिएट केले जातात. म्हणजे कोणाच तर पावलांचा आवाज ऑन सीट आपण त्या इतक्या क्लिअरिटीने रेकॉर्ड करू शकत नाही. किंवा वाऱ्याने खिडकी आदळणे, दरवाजा उघडला बंद झाला, पडद्यांचा आवाज, कोणतरी बॅकग्राऊंडला कुजबुजते, एखाद्या स्त्रीचा किंचाळण्याचा आवाज, किंवा फासे जेव्हा जमिनीवर टाकले जातात त्याचा आवाज, घंटी वाजवली जाते त्याचा आवाज. हे आवाज क्लिअरली रेकॉर्ड करण्यासाठी किंवा हे चांगल्या पद्धतीने लोक ऑडियन्सला ऐकू यावेत आणि त्याचा इफेक्ट चांगला पडावा म्हणून याला रिक्रिएट केलं जातं स्टुडिओमध्ये, स्टुडिओमध्ये फॉली आर्टिस्ट जे असतात त्यांच्याद्वारा. असे साऊंड मी थोडेफार या ट्रेलरमध्ये नोटीस केले. ते साऊंड जर अगदी परफेक्ट असतील तर माझा विश्वास ठेवा थिएटरमध्ये ते वेगळी कमाल करणार आहेत. कारण हॉरर चित्रपटामध्ये ह्या गोष्टी मस्ट असतात, ते करावेच लागतात. एकंदरीत मला ट्रेलरवरून तर असं वाटलं की हा चित्रपट थिएटरमध्ये जाऊन पाहण्यासारखा आहे. तेव्हा चित्रपट रिलीज होईल तेव्हा ऑब्व्हियसली मी फर्स्ट शो पाहून तुम्हाला लवकरात लवकर रिव्ह्यू देण्याचा प्रयत्न करीन. आणि खरंच हा चित्रपट थिएटरमध्ये जाऊन पाहण्यासारखा आहे का हे देखील मी तुम्हाला सांगेन. आता तरी मला वाटतंय की होय, थिएटरमध्ये जाऊन पाहण्यासारखाच आहे. तुम्हीही मित्रांसोबत जर चित्रपटाला जायचं प्लॅनिंग करणार असेल तर नक्की करा. मराठीमध्ये चांगले चित्रपट येत नाहीत आपण जरी म्हणत असलो तरी जर असे एखाद्या नवीन प्रयोग समजा केला गेला तर त्याला साथ देणं सुद्धा आपलं कर्तव्य आहे. त्यामुळे मला असं वाटतं की सर्वांनी थिएटरमध्ये जाऊनच हा चित्रपट पहा, ओटीटी रिलीजची वाट पाहू नका. दुसरी गोष्ट, मेकरनी हा चित्रपट भरपूर स्क्रीनवर रिलीज करावा असं माझी इच्छा आहे. कारण कालच एप्रिल मे 99 हा चित्रपट रिलीज झालाय आणि त्याच्या बुक माय शो वर त्याचा एकही शो मला दिसत नाही कोल्हापुरातला. त्यामुळे मी तो चित्रपट पाहू शकलो नाही, त्याचा रिव्ह्यू देऊ शकलो नाही. जारणं चित्रपट मला नक्कीच पाहायचा आहे, त्यामुळे कोल्हापुरात त्याची स्क्रीन मिळावी अशी माझी मेकरना विनंती आहे. माझा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोहोचणार नाही मला माहित आहे. आता आशा करूया की कोल्हापुरात एखादी स्क्रीन मिळावी आणि मला तो चित्रपट पाहायला भेटावा आणि तुम्हाला मी रिव्ह्यू द्यावा. ओके, ठीक आहे. तर भरपूर काही पॉझिटिव्ह गोष्टी मला ट्रेलरमध्ये पाहायला भेटल्या. एफर्ट्स आहेत, बारीक सारी गोष्टीवर काम केलेलं आहे ते मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगितलं. तुम्ही आणखीन काही गोष्टी त्यातल्या नोटीस करू शकता. तर आपण किर काटाकीर या मूवीचा सुद्धा ट्रेलरचा सुद्धा रिव्ह्यू देणार आहे आणि त्या ट्रेलरचा रिव्ह्यू साठी आपण पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद. चॅनेलला सबस्क्राईब करायचं प्लीज विसरू नका.